ती विधवा होती म्हणून मी तिला मदत केली. खूप काही सहन केलं. आता यापुढे मी सहन करू शकत नाही. तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जाते. हे शब्द ऐकून त्याचे कान गरम शिसे ओतल्यासारखे तापले. शिरा ताटल्या. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. बिअरचा एक एक घोट घेत तो तिचं सगळं बोलणं आठवत राहिला. काय काय नाही केलं आपण तिच्यासाठी. 12 वर्ष, तब्बल 12 वर्ष आपण आपलं सर्वस्व तिच्यासाठीच दिलं आणि तिने शेवटी आपल्याला धक्के मारून बाहेर घालवलं. एवढा कसला राग? एवढं काय वाईट वागलो आपण तिच्याशी? 12 वर्षाचा काळ सगळा त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. 12 वर्षापूर्वी ती आपल्या ऑफिसमध्ये आली नोकरी मागण्यासाठी. एक विधवा, पदरात 2 मुलं, घरच्यांनी बाहेर काढलेलं. एक आधारहीन अबला म्हणून ती आपल्यासमोर आली. आपल्याला तिची दया आली म्हणून आपण तिला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी दिली. मुलांच्या शाळेचा खर्च सोसला, राहायला घर मिळवून दिलं आणि त्या बदल्यात आपण फक्त एकच अपेक्षा ठेवली, ती म्हणजे शरीर सुखाची. शरीर सुख दोघांनाही हवं होतंच की. माझ्याकडे काय नव्हतं? सगळंच होतं. गाडी, बंगला, सगळं गुमान ऐकणारी बायको, समजूतदार मुले, अगदी सगळंच होतं. तरी देखील मनासारखं शरीर सुख नव्हतं. ते मी तिच्यामध्ये शोधलं. त्यात माझं काय चुकलं? दोघांचं वय देखील समान असल्यामुळे विचार एकमेकांशी जुळणारे. माझा बिझनेस वाढवण्यात तिनेच मला खूप मदत केली. हुशार होतीच ती. तिच्या नवनवीन कल्पनांमुळे माझा बिझनेस खूप पुढे आला. थोड्याच दिवसात तिला मी माझी बिझनेस पार्टनर बनवली. तिला माझ्याकडून आणखीन वेगळ्या नात्याची अपेक्षा होतीच. पण मीच नेहमी नकार देत राहिलो, नाही म्हणत राहिलो. तिला देखील माझ्या नकारामागील कारणे पटत होती म्हणून ती देखील शांत राहिली. प्रत्येक वेळी माझ्याकडून जे आणि जेवढं मिळेल त्यातच समाधान राहिली. दोघांची मुले मोठी होत होती. त्यांना आमच्याबद्दल काहीच कळत नव्हतं असं नाही, परंतु त्यांनी स्वतःहून आम्हाला कधी काही विचारलं नाही आणि आम्ही त्यांना आमच्याबद्दल काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. एक दिवस अचानक तिच्या मोठ्या मुलाने आम्हाला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्या दोघांमध्ये भांडण झालं. दोघांच्या टोकाचे वाद झाले. तरी आमचं नातं पुढे खूप दिवस तसंच चालू राहिलं आणि एक दिवस अचानक तिने मला जायला सांगितलं. फक्त सांगितलंच नाही, तर तिने तिच्या घरातून मला धक्के देऊन बाहेर काढलं. तुझी मला गरज नाही, यापुढे तू माझ्या घरी कधीच येऊ नको म्हणाली मला. ज्याच्यामुळे ती आज स्वतःच्या पाया उभी होती. त्या घरातून जे घर तिला मी मिळवून दिलं त्याला सरळ जायला सांगितलं, कारण काहीच सांगितलं नाही. आज जवळपास वर्षभराने तिचा फोन आला. आज भेटूयात, एकदाच शेवटचं. तिच्या फोनवर तो स्तब्ध. काय करू? जाऊ की नको? तिला पुन्हा भेटायला गेल्यावर नंतर काय बोलू? काय सांगू तिला? का बोलवलं असेल तिने? ते एवढ्या दिवसांनी पुन्हा नातं तयार करायची इच्छा असेल तिला, की मी दिलेलं घर, गाडी सगळं परत द्यायचं असेल? हॅलो, ऐकतोय का तू? सगळे विचार चालू असतानाच ती पुन्हा बोलू लागली. तुला खूप काही सांगायचं आहे, ते महत्त्वाचं. सो प्लीज आज नाही म्हणू नकोस. आज भेटूया प्लीज. आणि पुन्हा मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. ठीक आहे, भेटूयात, मी म्हणालो. आपल्या नेहमीच्या ठिकाणीच. ठीक आहे, ती म्हणाली. त्या दिवशी भेटलो, नेहमीच्याच जागी. तशीच ती मला बाहेर काढलेलं तेव्हा होती, तशीच शांत, स्तब्ध आणि मी निशब्द. पुन्हा तसाच. ती काय बोलते याची वाट पाहत. सॉरी, त्या दिवशी मी खूप चुकीचं वागले, मला माहीत आहे. पण माझ्या मुलाने मला आणि तुला नको त्या अवस्थेत पाहिलं. खूप दिवस तो शांत राहिला, पण एक दिवस त्याचाही राग अनावर झालाच. त्याने मला सांगितलं, मी आणि तो यातील एकच कोणीतरी तुला मिळेल. तू कोणाची निवड करायची तू ठरवायचं. मी काय बोलणार यावर? तू हृदय तर तो श्वास. दोघांपैकी एकाची निवड करणं कशी करू काहीच समजत नव्हतं मला. पण काय करू, शेवटी काय झालं तर मुलांसाठी जीव तुटतो ना, म्हणून तुला असं वागवलं. जमलं तर मला माफ कर. तिच्या बोलण्यावर काय उत्तर देऊ मला समजत नव्हतं. फक्त एवढंच म्हणालो, तुझं बरोबर आहे स्मिता. आपण समाजाच्या नजरेत कितीही चुकीचं ठरलो तरी चालेल, पण आपण आपल्या मुलांच्या नजरेतून उतरून चालणार नाही. तू जा तुझ्या वाटेने, माझं काही म्हणणं नाही. आणि तडक उठून घरी निघून आलो. 12 वर्षात तिच्यासोबत घालवलेल्या अनेक आठवणी मनात तशाच येत राहिल्या.